मग काय आपली गाडी गुडगावला खाली झाली. तर मग काय गुडगाव खाली करून डायरेक्ट आग्राला आलेलो आहे एमटी. तर आपण आता ऑर्डर घेतली भरायला. तर आता आपलं समा मला म्हणते व्हिडिओ नंतर काढू. म्हणलं व्हिडिओ झाला पाहिजे ना आपला पहिला. तर आपल्याला पार्टीवाला सोडायला चाललाय. तर आपण आता स्टोरेजला चाललेलो आहे भरायला. तर हे आग्रा यूपी. तर त्याच्यात आपल्याला पहिलं डिझेल टाकावं लागेल का. तर डिझेल अख्खं संपत आलेलं आहे. तर कुठंतरी पहिलं पंप पाहू डिझेल टाकू. हे समोर महाप्रसाद वाटप चालू आहे. थांबायचं का. तर पोरे आपल्याला सोडायला चाललाय नाही का. ओय बाबा रायडिंग करायला काय. तर उत्तर प्रदेश पोलीस. तर 2 मिनिटं मलाच नाही का आपला मेन काम करून घ्यायचं होतं. सीट बेल्ट लावून घेतला. नको टेन्शन परत. तर आता किती लांबी काय नाही थांबा. चला मग एकदा नाही का जो माणूस कोणी यायचा मग काय त्यांच्या माणसाला घेतलं. आता चालले भरायला. कार्यकर्ता आहे आणि एकदम गावातून गाडी टाकली. आता नेमकं ट्रॉफिक मक्कार आहे. आता हे पाहिलं का. डेंजर. चला डायरेक्ट आता तुझं. मग काय काटा करायला आलतो. आपल्या संघ आलेल्या शूटरनं आपल्याला मस्तपैकी बर्फी घेतली. पण ती पण आपल्याच पैशाची. तेव्हा म्हणे 50 रुपये द्या. ते घेऊन आलो. जाय म्हणलं. मग काय काटा चालू आहे. मग काय मस्तपैकी आता जाळी मारून घेतली. आणि परदेशी याचं काम केलं. तर म्हणलं मध्ये पाईप नाही आपल्या गाडीला म्हणून. तर मग काय जाळी बिळी झालेली मारून. तर कागदाची घडी घालून घेऊ. तर काल रात्री आम्ही घांगशात हाय अशी घडी घातलेली. मग काय त्याने ते कट करून नाही का समोरच्या पार्टीला फोटो टाकले बघायसाठी का व्हाईट माले म्हणून. एकदम एकच नाही हे पाहिलं का अख्खे कटून ठेवलेले. वरून गाडीतच टाकले नाही का. पण नाद बाकीचं म्हणजे असं नाद विषय काय तर थंड एकदम गार. अख्खं मटेरियल गार आहे त्याचं. मग काय भावांनो गाडी झालती ना भरून. मग काय मागली जाळी अडी वाकडी मारून घेतली आणि कागद टाकून घेतला. का तर तशी तो गाडी सोडीत नव्हता. त्याच्यात गाडी आपली अशी थंड पडलेली ना एकदम गार. हा काय झालं नाही भेटली का पलीकड. मस्त पैकी काचा बिचा पुसून निघायची तयारी. तर आता मीटर वगैरे पुसू. का तर मीटर वरली मी पन्नी काढली त्याच्यामुळे ते लयच घाण झालंय. त्याला आता एकदा मस्त काय चांगलं एकदम चकाचक जर पुसलं ना तर काय वाटत नाही. त्याच्यात चिकटपणा आलेला आहे अख्खा. मग काय घेतो पुसून सगळं एकदम ओके करतो. चला मग काय तर डिझेल घालतं टाकून. तर इकडं भावांना विषय असा आहे तर डिझेल स्वस्त आहे. किती आहे 87 पॉईंट. तर आपण मस्त 12,000 टाकलंय. पण ते आधी 2चं हे केलं. मग नंतर 210 करून टाकले त्याच्यामुळं. तर ह्यो आहे काढला आग्र्यातला पेट्रोल पंप. या आग्र्यामध्ये सुद्धा डिझेल स्वस्त आहे. आपलं किती आलंय एक कप्प्यामध्ये भागन कणे काय ना आपलं. आपल्या जादा टाकायचं होतं पण जरा आपण हिशोबात टाकलं.
मग काय आतून गाडी टाकली ते काय किती भारी पाहायला भेटलं पाहिलं का. तर लय भारी भारी इथं आग्र्यामध्ये बघायसारखं. तर इकडून मस्त नो एंट्री होती. 1 तास थांबलोय त्याच्यासाठी. 11 वाजता कुठं गाडी आज सोडली त्यांनी. आता जी आपली गाडी तुम्हाला माहिती कधी भरून झालती. एवढ्या आपण लय लांब गेलो नाही म्हणलं तरी ग्वालियरच्या आसपास. पा आता कोणाचं आहे माहित नाही इथं सुद्धा. तिथं डायरेक्ट ते बाहुबली कोणता पिक्चर आहे त्याचं सेम टू सेम असं आहे. अरे डेंजर आहे. नाद नाही करायचं. गेट कुठं आहे? अहो हे ताजमहल असं तिथं पुढं गेट असं 4 नंबरचं गेट. नाही व्हाईट आहे ते माहिती आहे पण तिथंच कुठं तरी पाच. चला तर आग्रा किल्ला. हो बरोबर आहे आग्र्याचा किल्ला आहे तो. तो आहे का आता आपण जो व्हाईट किल्ला नाही का लाल किल्ला पाहिला का तो आग्रा. इकडं नो एंट्रीचा विषय लय डेंजर आहे ते. आता चला तर मग काय भावांनो ग्वालियरच्या माग होतो 30-31 किलोमीटर. तर इथं लागलाय आपल्याला जाम असं लागलंय का डायरेक्ट कमीत कमी 2-3 किलोमीटर असतं. आता एक साईड निघली तर आपण त्याच्या माग काढून घेऊ दामादामाने. पण तेच घ्यावं काय पलीकडले पट्ट्यात. तर समामा घेतली पडी समामाने. तर तो मला प्रश्न पडला असन की आपली स्लीपर कॅबिन आहे आणि समामा पुढं घुमून झोपलाय. समामाचा विषय असा आहे की आपण घेतलेले 2 कूलर आपल्या दोन्ही गाड्यात 2. काय विषय तुम्हाला माहिती नाही. कूलर पाहिजे गाडीत. आता उन्हाळा चालू झालेला आहे. दोन्ही गाड्या 2 कूलर का म्हणजे आपण जो नवीन ब्लॅक कलरचा फॅन टाकला होता का तो सुद्धा आपला जळाला होता. त्याच्यानंतर आपण आता काय केलं 12 व्होल्ट मध्ये घेतला. त्याच्यातली फक्त मोटर याच्यात टाकली. बाकीचं सगळं याच त्याला ठेवलं. तर काय विषय आहे माहित नाही राव. काहीतरी जाम आहे. तर मग पाहू. तर चाललाय आता रप त्याच्या मागं घेऊ काढून नाही का. तर हे दुसरं काही नाही. इथं RTO नाही का चेक पोस्ट आहे. राजस्थान बॉर्डर म्हणजे आपलं नाही का UP आणि राजस्थान बॉर्डर मधली. त्याच्यामुळे थोडं हलका जाम होतं. आता आपण पडलोय बाहेर तिथून. तर त्याला ओव्हरटेक करून घेऊ काढू. अजून नॉर्मल ट्रॅफिक आहे का तर तिथं गर्दी होती त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं होतं. आणि काय भाऊ म्हणते लोक म्हणते बॉर्डर बंद आहे हे ते. काय नाही बॉर्डर नाही का हे चालूच आहे. 100-200 घेते. माग आत्ता तिथं 200 रुपये घेतली आणि इथं 100-300 रुपये असे सहजासहजी जाते निघून नाही का आपण म्हणतो. त्याच्यामुळं तर भावांनो गुड मॉर्निंग. तर आता आपण आलेलो आहे गुन्हा गावात. तर रात्री आपण नाही का या गाव कोणतं होतं आपलं ते ग्वालियरच्या जवळ येऊन नाही का झोपलो होतो. मामा गाडी चाललेली होती. तर त्यांनी आता आपल्याला गुन्हा गावात येऊन उठवलंय आणि ते झाले सुला म्हणजे घेतलंय झोपून. जिल्हा गुन्हा आहे आणि आपली चालू आहे ड्रायव्हिंग करायचं काम. तर कसं आहे मग रस्ता एकदम टाप आहे का नाही. 3 पदर. इकडे रस्त्याचा विषयच नाही. नाथपुळा रोड आहे इकडं. आपले महाराष्ट्रातली पिकअप आलेली इकडे. महाराष्ट्रात MH-15 लय त्या गाड्या आपल्याकडल्या. पण तेवढं पाहिजे तेवढं मापात. लय पण नाही मापात आहे. अरे LPG टँकर तो टँकर बघितला का. इकडे सगळे तिची इथं पण या काही इथं कंपनी बिंपनी काय भाऊ व्हायचा माझा. तर चला मग काय भावनो हत्यार कसं पाहिलं का. गुज्जर 10 टायर
एकदम भयंकर आहे, विषयच नाही तर लय दुकान आहे इकडं मकार. आता इथं राजगड पैसे पण दुकानं होते, काय आपल्या काही घ्यायचंच नाही, थांबून काय उपयोग नाही. आता आपण खाली 2 घेतले एवढे मोठे आहे, त्याच्यामुळं आता आपण देवाच्या माग 150 किलोमीटर, इंदोरच्या माग 200 किलोमीटर. हो आता किती वाजले सांगू मला, 8:45. तर पहा किती टाइम लागतो काय आपल्याला नाही का देवास पास करायला, मग त्याच्यानंतरच बघता येईल काय. मग काय थांबलोय जेवायला. आता माझं चालू आहे तोंड धुवायचं काम तिकडं पलीकडं. हॉटेल कसं आहे नागपूर आहे का नाही, काय मेकअप चालू आहे काय ना. मला धुवावं लागत तोंड, आता नाही का जेवण करतो. मग ऑर्डर दिली की इकडं काय आलं काय नो, कांदा कोणत्या प्रकारचं हे काय नाही, काय माहिती त्याला, लोणचं. चला मग काय करू जेवण. मग काय तर भावना आलतो आता देवास, तर आपल्याला मारायचं आहे 2 लेफ्टचा. तर इंदोर डायरेक्ट इंदोर एक्सप्रेस. चला मग घेऊ लेफ्ट मारून. तर इथं पोलीस मामा उभे. तर माझ्याकडे असा भाऊ राहिला आहे, हा सीट बेल्ट लावेल आहे का नाही चेक करू राहिला, कारण बसल्या बसल्या. लस बेकार जेवला मी आता इथं माग मकार पोट भरून. का नाही जेवण काय झालं तुमचं? नो टेन्शन, आता टेन्शन संध्याकाळपर्यंत डायरेक्ट मार्केटला जाऊ सर. अरे बास काय एक्सप्रेस आहे डायरेक्ट ना, आजच पुढं 3 पदरी परत. मग काय तर भावना आलतो आपण आत्ता मानपूरच्या पुढं घाटामध्ये. आता घाट उतरून राहिलोय. घाटात स्पीड पाहिजे आपल्या महिन्याचं किती, त्या काय 80 हातात झाली कंट्रोल. का तर पुढे गाडीला दमानी चालू आहे, त्याच्यामुळे आली कोणा जरा कंट्रोल करीत जावं लागतं. त्याच्यात ऊन असं पडेल ना डेंजर. चला मग घेऊ घाट पास करून येऊ. मग काय भावना तर नवीन गोजरी घाट. तर पाहिला वरून आता नाही का नवीन रोड झालेला आहे, म्हणजे उतार सेक्शन जरा कमी आहे त्याला. तर हा बाय पहिलं टनल आहे, छोटं आहे लय मोठं नाही टनल. गाड्या साईडला उभ्या, टायर करायला थांबल्या काय नो. तर आता हे ब्रिज गेला का याच्यावरून पाहिला घाट आहे, ते खालून टनल केलेलं आहे. मग काय आलतो आता याच्यात आपलं महाराष्ट्र बॉर्डर पास करून पुढं. तर आत्ता जस्ट आपण बॉर्डर पास केली. का तर मी झोपलेलो होतो, मी आत्ता उठलो बॉर्डरला. म्हणलं मग आता बसाव घडीभर चालायला, मामा दिला आराम. तर बघू शकता आता तुम्ही पुढे काय आपण. मग काय तर भावांना आलतो आत्ता महाराष्ट्र बॉर्डर पास करून. तर आपण आलेलो सोनगीर फाट्याच्या जवळ. तर आता मस्तपैकी सोनगीर फाटा वगैरे पास करू आणि आम्ही पुढं थांबलो होतो 2-5 मिनिटं, नाही तर चलत राहू. मग काय भावना आलतो आता सध्या धुळ्यामध्ये आपल्याला लागलं ट्रॉफिक जाम. अरे असं कोण आलो राहिले इथं नेमकं कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर ट्रॉफिक जाम आहे. आता पलीकडल्या साईडनं सुद्धा गाड्या घातलेल्या नाही का इकडून. तर अभ्यास समोर येणे गाडी मध्ये घातली लगेच. आता तुम्हाला दाखवलं असतं किती लांबवर जाम आहे.
मग काय मग दमादमान चालू राहिलं, घेऊ काढून हळूहळू. मग काय ट्रॉफिकच्या बाहेर निघलो तर पाहिलं का दुसऱ्या पलीकडल्या पट्ट्यामध्ये डायरेक्ट 2 ते 3 किलोमीटर भली मोठी लाईन लागेल. या टायमाला ना म्हणजे इकडं महापापी म्हणजे एकदम चुकीचं आहे. काय होतं ट्रॉफिक म्हणजे चौकातच आहे डायरेक्ट. अजून सुद्धा ट्रॉफिक आहे म्हणजे जिथवर नजर जाईल ना तिथवर ट्रॉफिक दिसू राहिलं असा विषय. त्याच्यामुळं या टायमाला काय भावांना येऊ नका. येताना जरा संध्याकाळी येण्यातच लवकर या दुपारूनच. मग काय तर भावांना आलतो आता मालेगाव मध्ये. तर आता सर्व्हिस रोड पकडलाय आणि इकडं पलीकडे मोठा रोड आहे. आपण सर्व्हिस रोड का पकडला आपल्याला खाली लेफ्ट साईडला टर्न मारायचा आहे. मॅप काय सांगू राहिला काहीच कळलं नाही. इंग्लिश मध्ये बोलू राहिले ते. हे अण्णाच्या नदी लागून अलीकडून टर्न वाढला. खरं टर्न इकडून होता मनमाड मध्ये. मनमाड मध्ये जरा नॉर्मल गर्दी आहे त्याच्यामुळे चाललंय याच्या माग दमादमाने. आता इथं वन वे आहे ब्रिज वर त्याच्यामुळं त्याच्यात अशी आडमोठी माणसं राहते. मग MP MP 12 तरी अक्कल नाही त्यांना. काही नाही. चला मग काय करू पास मग मनमाड दमादमाने. हा मग काय जेवायला थांबलो होतो आता. मामा पाहिले का आपले काय होत आहे का त्यांना. मग काय भावांनो आलतो नगर पास करून. ते पाहिलं का छोटा पॅगो कसे मस्त पैकी फ्लावर घेऊन चाललाय पुणा मार्केटला. अरे सॉरी दोस्त है बड़ा दोस्त का छोटा दोस्त है. वाट्या भावाचा छोटा दोस्त. तर आपण आता स्वर्ण ज्योतच्या पुढे त्या उताराला. आणि पाहिलं का आपली गाडी लगातार 60 70 80 का तर उशीर आलेला आहे. मंडी टच करायची आपल्याला कंप्लीट 3 वाजता. आपली मंडीने एक्सप्रेस आहे तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपल्या काचू हे डाग काय तर हे डाग पडेल हे पा मकर घाण डाग पडेल. मग काय आलतो मार्केटला. मग लावली गाडी लाईनीमध्ये. तर एप्पे ओले डुगडुगे मक्कार राव आज त्याच्यात आहे मी लाईन येतो बा. तो मामा एंट्री करायला गेलेले पुढं. डुग्गे हाला ना कोण नेमकं. आपण दरवेळेस काय करतो समोरून डायरेक्ट आलो का डायरेक्ट तिकडून तिकडे गाडी टाकतो मिरचीला. अरे बटाट्याला लाईनीत उभं राहावं लागलंय. माझ्या माग एक गाडी बघतो तसं म्हणाला मी. मग बटाट्याचं इकडे शेड आहे. बटाटा अख्खं इकडे खाली होतं पण आता कसं इमर्जन्सी त्याच्यामुळे इकडे आतमध्ये खाली होऊन जाणार. मग काय भावना झालं त्यानं 4-5 टप्प्या खाली. मामा बसलेला आहे राखान. मी पण आहे खालीच उभा आहे. काय तर म्हणलं गाडी खाली झाल्याच्या नंतर मग आराम करायचं तर काही नको. म्हणजे गाडी खाली बिली करून भरायचं काय नियोजन पाहून तसं इथून जाता येईल निघून. मग ठसका उठत आहे मिरच्याचा. काय तर भावडनं गाडी बिडी खाली करून आलतो पार्किंग मध्ये. मग काय मस्त पैकी कूलर लावलं आणि डायरेक्ट पडी इकडे मी मस्त गार पण टाकलं. 2 दिवस एकदम चिल्ड हवा मारवायला. नाद नाही करायचा. पहिला फॅन पाहिजे तुम्हाला आपला इकडं. आपले आतापर्यंत 3-4 फॅन झाले हो. त्याच्यामुळे डायरेक्ट एकदाच नाद करून टाकायचा एकदाच पुरा. टेन्शनच नको. 3दा मच नाही.